हा ते 3 टप्प्यात केलं असतं ते बरोबर सगळे आले असते एवढं उद्या आणि न्याय या मूल्यांप्रती मी सदैव निष्ठावान राहील। मी गड किल्ल्यांचा इतिहास स्वच्छता आणि सुरक्षितेची जपणूक करीन व तो वारसा वृद्धिंगत करेन। मी शिवमावळ्यांचे अनुकरण साल्हेर जो किल्ला आहे या ठिकाणी आज खासदार निलेश लंके आणि खासदार भास्करराव बर्गे या स्वच्छता अभियानासाठी नाशिकच्या बागलाण येथील साल्हेर किल्ला इथे आलेला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते आता गडावर साफसफाई देखील करण्यात येते। आपल्याशी बोलण्यासाठी खासदार निलेश लंके आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ। सर, काय सांगाल, आज आपण गड करण्यासाठी आले? तुम्ही पाहिला असन महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये कुठलं पण समाजकार्य असो किंवा शुभकार्य असो त्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घ्या। आज ज्या छत्रपती शिवरायांनी अभेद्य असे किल्ले उभे केले, ते किल्ले आपला सर्वांसाठी एक स्फूर्ती म्हणून आपण पाहतो, प्रेरणास्रोत म्हणून त्या किल्ल्यांकडे पाहतो। पण त्या किल्ल्यांची कुठेतरी दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आपण फक्त टीका टिप्पणी करण्यापेक्षा सरकारने हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, त्यापेक्षा आपण एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे। म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून किल्ले शिवनेरीमधून आम्ही ती मोहीम सुरू केली। त्यामध्ये स्वच्छता करणे, संवर्धन करणे, वृक्षारोपण करणे, त्या भागातील काही लाईट लावणे, असे छोटे मोठे काम आम्ही त्या माध्यमातून करत असतो। हे काम करत असताना त्या ठिकाणी किल्ल्याची जी दुरावस्था झालेली आहे ते दुरावस्थेचे एक डॉक्युमेंटरी तयार करणे, केंद्र सरकारला आम्ही त्या किल्ल्यांच्या बाबत मागणी करत असतो की किल्ल्यांची अशी दुरावस्था आहे। आणि हे सर्व होत असताना असंख्य मावळे या मोहिमेमध्ये सहभागी होत असतात। प्रत्येक मोहिमेमध्ये 1000, 2000, 3000 मावळे सहभागी होतात। ते 3000 लोकांच्या घरापर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार त्या ठिकाणी जातात। ह्या सगळ्या या गोष्टींची ही संकल्पना घेऊन आम्ही ही मोहीम करत असतो। या मोहिमेचा आजचा हा 10वी मोहीम आहे। सर, आपण इथं आलात, कसं वाटतं आणि काय स्वच्छता? आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले जागतिक वारसामध्ये युनेस्कोने समाविष्ट केले, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातला हा एकमेव साल्हेर किल्ला आहे। आणि आज या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं गड संवर्धन, स्वच्छता असेल किंवा जागृतीच्या संदर्भामध्ये आज ही 10वी मोहीम आहे। मी त्यानिमित्ताने खासदार निलेश लंके साहेबांचे आभार मानतो, त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। कारण जे खरी अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हे जे वैभव केलं आहे किंवा या भागामध्ये दिंडोरी असेल किंवा कांचनबारी या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केली होती। आणि हा जो इतिहास आहे जुन्या काळात म्हणजे ते होते म्हणून आज हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जिवंत आहे असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य किंवा त्यांची जे गड आहेत त्या गडांचं योग्य रीतीने जतन व्हावं, संवर्धन व्हावं, त्याची स्वच्छता राखावी, म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम म्हणजे ही 10वी मोहीम आहे। आणि प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून या संवर्धनाच्या मोहिमेला मिळतोय। आणि नक्कीच इथे आल्यानंतर तर अतिशय आपण काश्मीरमध्ये आलं की अशा पद्धतीचं सौंदर्य या भागामध्ये आहे, नैसर्गिकता आहे, आणि याची जाणीव लोकांपर्यंत जावी आणि लोकांनी इकडे येऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि छत्रपतींचा इतिहास आपल्या मनामध्ये रुजवा, हीच भावना या पाठीमागे आहे। एकंदरीत आता थोड्याच वेळात या ठिकाणून साल्हेर किल्ल्यावर जवळजवळ हजारो संख्येच्या नागरिक आणि मुलं देखील साल्हेर किल्ल्यावर या ठिकाणी गड सुरक्षा स्वच्छता अभियान देखील या ठिकाणी होणार असून आता या मोहिमेला सुरुवात होत आहे। जय महाराजसाठी संतोष खता, मनमाड, नाशिक।